जर तुम्ही सुद्धा अजूनही आयुष्यमान भारत कार्ड बनवले नसेल तर हे कार्ड कसे काढायचे तुमच्या मोबाईलद्वारे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्ले स्टोर ओपन करून तेथे आयुष्मान हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला आर यू बेनिफिशरी असा एक पॉपअप येईल. येथे तुम्ही नो करा, कारण आपल्याला येथे नवीन कार्ड बनवायचं आहे. नंतर नो केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस येईल. तुम्ही या नवीन पेजवर याल. येथे खाली तुम्ही बघू शकता ऑलरेडी हॅव ॲन अकाउंटच्या समोर लॉग इनचं एक ऑप्शन आहे. तुम्ही लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय एलिजिबल, मी पात्र आहे का असं एक पेज दिसेल. येथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चर टाकून व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP येथे टाका आणि सबमिट करा. नंतर पाहू शकता तुम्हाला येथे 2 ऑप्शन दिसतील. तर तुम्ही जे आहे ते खालचं ऑप्शन सिलेक्ट नाही करायचं आहे, जे वर ऑप्शन आहे ते सिलेक्ट करा. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे तुमचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करा. सर्च बायवर आधार कार्ड सिलेक्ट करा आणि तुमचा जो आधार नंबर आहे, ज्यांचे तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यांचा आधार नंबर येथे टाकून सर्चवर क्लिक करा. आता बघा, सर्चवर क्लिक केल्यानंतर येथे खाली तुमच्या फॅमिलीमध्ये जितके सुद्धा मेंबर्स आहे त्यांची पूर्ण डिटेल्स येथे येऊन जाईल. आणि इथे बघू शकता तुम्हाला नवीन कार्ड डाउनलोड करायसाठी इथे डू KYC टू क्रिएट आयुष्मान कार्डचं एक ऑप्शन आहे. तर याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर येथे ऑथेंटिकेशनचं एक ऑप्शन येईल. तुम्हाला येथे ऑथेंटिकेशन कंप्लीट करायचे आहे. तुम्ही आधार OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस कॅप्चर करून सुद्धा येथे जे आहे ऑथेंटिकेशन कंप्लीट करू शकता. पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आधार OTPच आहे. तर आधार OTP सिलेक्ट करा. OTP सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आधार नंबर येथे येईल. व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर एक कन्सेंट येईल. येथे आय ॲक्सेप्ट क्लिक करून अलाववर क्लिक करा. आता बघा, अलाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 OTP येतील. एक तुमच्या आधार कार्डला आणि एक आयुष्मान भारततर्फे एक OTP येईल. दोन्ही OTP येथे टाका. OTP टाकल्यानंतर बघा तुमचं ऑथेंटिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. आता इथून बघा तुम्हाला जी आपलं मेन काम आहे ते राहिलेलं आहे. आता हे फक्त जी आहे ती बेसिक प्रोसेस होती. आता तुम्हाला इथून कार्डची KYC करावं लागेल, म्हणजे तुमची जी डिटेल आहे ती पूर्णपणे येऊ शकेल. तर बघा, इथं तुमची जी डिटेल्स आहे KYCची ती इथे आपोआप येईल. इथे खाली KYCवर पुन्हा आधार OTP इथे सिलेक्ट करा. OTP सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुमचा आधार नंबर येईल. येथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 OTP येतील. OTP टाका आणि सबमिट करा. आता बघा, सबमिट केल्यानंतर तुम्ही या नवीन पेजवर याल. नवीन पेजवर आल्यानंतर इथे बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसतो मॅच डिटेल्सचा. इथे जो येतो तुमचा स्कोर कार्ड आहे, जो तुमच्या आधारवरून तुमची इन्फॉर्मेशन घेतो. जर तुमचा स्कोर 80%च्या वर असेल तर तुमचं जे कार्ड आहे ते इन्स्टंट डाउनलोड होईल. पण जर 80%च्या खाली असेल तरी प्रॉब्लेम नाही, थोडा वेळ लागेल, पण तुमचं कार्ड जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. तर बघा, इथे खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमची जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती इथे बरोबर भरून टाका. मोबाईल नंबर टाका, रिलेशन विथ फॅमिली हेड आणि पिनकोड टाकून येथे खाली सबमिट करा. आता बघा, सबमिट केल्यानंतर आपलं जे काम आहे ते झालेलं आहे. KYC कंप्लीट झालेली आहे. इथे ओकेवर क्लिक करा. मी तुम्हाला पुन्हा लॉग इन करून दाखवतो. इथे पाहू शकता की आपलं जे आयुष्मान कार्ड आहे इथे डाउनलोड करण्याचं ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही इथून कार्ड डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.